हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. नाश्ता करून मी व्हिडिओची सुरुवात केली. आता बाहेर जायचं आहे आणि काल ना असा काही प्लॅन नव्हता शूट करायचा, पण काल 4 वाजता नंतर मी शूट करायला घेतलं. आम्ही बाहेर गेलो होतो. थेऊरगाव डॅम होता. आय थिंक मला व्यवस्थित नाव आठवत नाही आहे, पण मी त्याचा व्हिडिओ शेअर करते थोडासा. आणि तिकडून 4 वाजता आम्ही गेलेलो, कारण तिकडचं झाल्यानंतर आम्हाला आणखी एका ठिकाणी जायचं होतं आणि डिनर पण बाहेरच करायचं होतं आणि आमचे फ्रेंड्स पण होते आमच्यासोबत. आणि अ, जेवले त्यानंतर माझं अगदी थोडं थोडं डोकं दुखत होतं, पण तिकडे गेल्यानंतर ते थोडं थोडं करत करत वाढत गेलं आणि 7:30 वाजता आम्ही घरी आलो असेल. अ, ज्या ठिकाणी जायचं होतं थेऊरगाव डॅमला तिथे तर जाऊन आलोच, पण दुसऱ्या ठिकाणी काही जाणं झालं नाही. डिनर तर शक्यच नव्हतं, कारण माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. मावशी आहे का? मावशीचीच वाट पाहत होते. बरं झालं मावशी येऊन गेल्या, म्हणजे आता ना टेन्शन नाही. आणि काल रात्रीचं सांगायचं झालं तर 7:30 वाजता आम्ही घरी आलो. फक्त डॅमला गेलो, त्यानंतर बाहेर कुठेच गेलो नाही. सोबत जे होते अ, असं प्लॅनिंग असलं की ना थोडंसं वाईट वाटतं, कारण जेवणाचं प्लॅनिंग होतं, आणखी बाहेर जाण्याचं प्लॅनिंग होतं. माझ्यामुळे सगळंच ते कॅन्सल झालं आणि 7:30 वाजता घरी आल्यापासून ना मी जी बेडवर होती, माझं इतकं जास्त मायग्रेन चा एपिसोड ना असा होतो, 6 महिन्यातून एकदा असा एपिसोड होतो की त्यामध्ये खूप जास्त म्हणजे अनबिअरेबल पेन असतं. त्यानंतर उलटी वगैरे होते आणि जवळपास 10:30-11 वाजेपर्यंत मी फक्त बेडवर पडून होते. उलट्या झाल्या मला किती वेळा, 2-3 वेळा. आणि रियांशनी आणि अश्विननी दोघांनी सांभाळून घेतलं. काल खिचडी बनवली होती, दोघांनी सगळं आवरलं. 11 वाजता मी थोडी उठले, थोडीशी खिचडी खाल्ली आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी परत झोपले. सो असा इतका वर्स्ट गेला ना म्हणजे कालचा 7:30 वाजतापासून. आणि काय माहिती का, पण ते अजिबात सहन होणारं नसतं जे मायग्रेनवाले आहे. आणि असा 6 महिन्यातून जेव्हा एखाद्या वेळी असं होतं, तेव्हा ते काही तास पण नकोसे वाटतात, खूप भयंकर असतात. तर म्हटलं चला आजची सुरुवात चांगली करते. आणि थोडं सामान आणायचं होतं. खरं तर ग्रोसरीमधलं ड्रायफ्रूट्स आणायचे आहेत. मला लाडू बनवून ठेवायचे होते, पण म्हटलं जाऊ दे, मी इथे एकटी पण करू शकते. आता चाललो आहे आम्ही परत मॉलमध्ये. आम्हाला ना काही परफ्यूम बघायचे आहेत. खूप दिवसापासून शोधतोय, काही डोक्यात नावं आहे. ते जर मिळाले तर मॉलमधून घेऊ किंवा मग ऑनलाईन घेऊ. बराच वेळा मी इथे निवांत घालवला. मस्त बुट्टा, कडक चहा एन्जॉय केला आणि मस्त वाटतं ना असं निसर्गरम्य वातावरणात. डॅम्पला जरा पाणी कमी आहे, कारण पाऊसच पडला नाही त्यामुळे. आज संडे आहे आणि मुद्दामच आम्ही सकाळच्या वेळेला आलो, कारण संध्याकाळी खूप जास्त गर्दी होऊन जाते सॅटर्डेपेक्षा. सकाळी आलं की आता निवांत बघता येईल, नाहीतर बिलिंग काउंटरला इतकी जास्त गर्दी असते. ट्रायल रूमसाठी पण भयंकर गर्दी असते. आता सगळ्यात आधी आल्यानंतर परफ्यूम्स बघितले आम्ही येथे, आय थिंक लाईफस्टाईलमध्ये बघितले आणि तिथेच कपडे पण बघितले, पण पाहिजे तसं परफ्यूम किंवा कपडे अश्विनला नाही आवडले. आणखी एक गोष्ट, जसं की बऱ्याच जणांसोबत असं होत असेल, प्रत्येकासोबत नाही. पुरुष ना आपल्यासोबत कपडे घ्यायला नाहीच म्हणतात, कारण आपल्याला खूप वेळ लागतो. मग तुला हे आवडत नाही, ते आवडत नाही, असं सगळं असतं. पण पुरुषांचे कपडे घ्यायचे असेल, म्हणजे नवऱ्याचे कपडे घ्यायचे असेल, तर आपण 4 कपडे एक्स्ट्रा काढून देतो. हे नाही चांगलं, ते चांगलं आहे, असं सगळं माझं तरी चालू असतं. पण माझ्या बाबतीत असं होत नाही यार. पण आत्ता मी तेच म्हणत होते आणि त्यासाठीच हसते की एवढी फिरली ना मी, तरी या माणसाला काही कपडे आवडले नाही. कधी साईज बसत नव्हता, कधी प्रिंट आवडत नव्हती, कधी काहीच आवडत नव्हतं. म्हणून माझ्या वेळी पण पुढच्या वेळी, माझ्यासाठी पण पुढच्या वेळी एवढंच फिरावं लागेल. मग मला आवडो किंवा न आवडो. त्यांचं असं असतं की तू 10 कपडे बघते आणि घेत काहीच नाही. तसं आज अश्विननी केलं. बाकी या वाईल्ड क्राफ्ट शॉपमधून आम्ही ती ट्रॉली बॅग घेतली होती. तुम्ही मॉलमध्ये आलात कधी तर इथे ऑफर्स असतात, घेऊ शकता. आता फक्त एक शॉपर स्टॉप राहिलं होतं आणि तिथे जायच्या आधी पण ना हे ऑनलाईन चेक करणं झालं सगळं इथे बसून. कितीला मिळतं आहे, कोणतं चांगलं आहे, हे वेळेवर आम्ही बघितलं. आतमध्ये गेल्यानंतर परफ्यूम्स बघितले, कपडे बघितले. फायनली एक मस्त असा परफ्यूम आवडलेला आहे. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि इथे आल्यानंतर मला पण कपडे आवडत होते, पण मी नाही लक्ष दिलं. मला ना असा फुल डेनिम ड्रेस घ्यायचा आहे, पण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे. पेंटॅलून्समध्ये किंवा शॉपर स्टॉपमध्ये बरेचसे होते. यायला उशीर झाला होता. घड्याळीकडे बघू नका, घड्याळ बंद पडलेली आहे. रियांश त्याच्या मित्रासोबत खेळत होता आणि उशीर झाला होता, त्यामुळे स्वयंपाक बनवायची तर चान्सच नाही. आम्ही बाहेरूनच पार्सल मागवलं आणि तेच आता आयतं जेवायला मिळणार आहे.
तर हे बघा, फायनली खूप फिरल्यानंतर हा जॉन वर्बॅटोसचा यामध्ये खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स होते, पण आम्हाला हा आवडला. आता हा ऑनलाईन अवेलेबल नाही आहे. शॉपर स्टॉपमध्ये तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला मिळून जाईल, किंवा या रिलेटेड इतके सारे चांगले चांगले परफ्यूम होते ना, की आम्ही शेवटी कन्फ्यूज झालो. स्पेशली या ब्रँडचं जॉन वर्बॅटोस, आय होप मी व्यवस्थित प्रोनाऊन्स करत असेल. तर या रिलेटेड मी काही ना परफ्यूम टॅग करते. बरेच दिवसापासून आम्हाला वाटत होतं, म्हणजे मला नाही, स्पेशली अश्विनला, की असा काहीतरी परफ्यूम घ्यावा. एक असतं ना, की बघा कोणाकोणाचा परफ्यूम इतका मस्त माइल्ड असतो, पण तो इतका छान वाटतो, पण ॲक्च्युली तो इम्पॉर्टेड असतो, थोडासा महाग असतो. तसाच हा पण महाग आहे. म्हटलं एकदा ट्राय करून बघावा, आणि माझ्यासाठी पण मी बघून ठेवला आहे, पण मी सध्या काही घेतलं नाही. पण हा खूप छान आहे. या रिलेटेड आणखी जे होते यामधले ऑप्शन ते ऑनलाईन अवेलेबल आहे, ते मी टॅग करते. खूप 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 सुंदर आहे. आणि खूप विचार करतो आपण, की खूप महाग वस्तू आहे किंवा खूप महाग काहीतरी घ्यायचं आहे, पण कधीतरी एकदा घेऊन बघा आणि खरंच छान वाटतं. आणि हे असं नाही आहे की एका दिवसातच संपणार आहे किंवा मग एका महिन्यात संपणार आहे. हे पण खूप दिवस टिकणारं असं प्रॉडक्ट आहे. सो आपण इन्व्हेस्ट करू शकतो. बाकी माझ्या परफ्यूमचं विचारायचं झालं तर मी खूप असे महाग परफ्यूम वापरत नाही, पण मलाही असं वाटते की ॲटलिस्ट असे छान परफ्यूम वापरावे जे थोडे माइल्ड असतील, पण असं एकदम मस्त सुगंध येतो ना. कधी कधी बघा एखाद्याचं खूप छान असं वाटतं कधी कधी की विचारावं की कोणता परफ्यूम मारला आहेस, पण आपण नाही करत तसं, पण शोधून काढल्यानंतर मिळतं. तर हा फ्लिपकार्टवरून 2 टॉप ऑर्डर केले होते आणि सहज म्हटलं की चल मी एकदा घालून बघते आणि त्यानंतर तुमच्याशी शेअर करते. पण माझ्याकडून काही राहावलं गेलं नाही. हे पहिलं टॉप ब्लॅक कलरचं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मागवलं आहे. आणखी पण काही मागवलं आहे, ते आल्यानंतर तुमच्याशी शेअर करते. पण हे टॉप घातल्यानंतर म्हटलं नाही, आत्ताच तुमच्याशी शेअर करते. याची प्राईस 292 म्हणजे 300च्या आतमध्ये आहे. 290 किंवा 299 आत्ता मी बघितलं तर. आणि मस्त आहे, इतकं कम्फर्टेबल झालंय मला. फिटिंग इतकी मस्त आहे, तुम्हाला दाखवते. फिटिंग खूप छान आहे. पफी स्लीव्ज आहे. कपडा याचा पॉलिस्टर आहे, पण खूप खूप म्हणजे खूप जास्त कम्फर्टेबल वाटलं मला. इथून बघा नेकचं डिझाईन पण वेगळं आहे. हे असं गेलं आहे, ब्लॅक असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नसेल, पण हे बघा हे असं डिझाईन आहे त्याचं, आणि इथून व्यवस्थित फिटिंग आहे. त्यानंतर खालच्या साईडनी हे अशा टाईपचं झालं आहे. मला सगळं म्हणजे सगळं आवडलं याचं. स्लीव्स पण आवडल्या, नेक पण आवडला, ही जी डिझाईन आहे अशी ती पण आवडली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून फिटिंग आहे. आणि जर पोट दिसत असेल ना, तर इथे छान असा फ्लेअर मिळतो, म्हणजे त्याचं पण टेन्शन नाही. आणि खूप महाग पण नाही आहे, कम्फर्टेबल आहे. म्हणून म्हटलं चला आत्ताच तुमच्याशी शेअर करते. खूपच सुंदर आहे. मागच्या साईडनी पण बघा हा असा नेक आहे, मस्त आहे, छान वाटतंय. त्यानंतरचं हे दुसरं व्हाईट कलरचं टॉप, आणि याच्या पण स्लीव्ज बघा अशा मस्त पफी आहेत. इथे इलास्टिक आहे आणि नेक अगदी सिंपल आहे, आणि टॉप पण थोडं सिंपल आहे. फिटिंग छान बसलेली आहे. थोडं लॉंग नाही म्हणता येणार, पण परफेक्ट फिटिंग आहे आणि छान आहे. आणि याची प्राईस त्याच्यापेक्षा पण कमी आहे, फक्त 225ला मला मिळालं. कसं असतं, मी घेते तेव्हा कधी ऑफर असतात, किंवा तुम्ही घेता तेव्हा 10-20 रुपये जास्त दाखवतात. सो त्यामुळे फक्त एवढासा फरक पडू शकतो. अदरवाईज हे पण टॉप खूप छान आहे. हे अजून असं टक केलं ना तर बघा मस्त अशी फिटिंग दिसेल आणि आणखी छान वाटतं. दोन्हीही टॉप एकदम मस्त परवडणारे आहेत, आणि ब्लॅक अँड व्हाईट कलर असे आहे की ते कशावरही जातात आणि कशावरही उठून दिसतात. असा हाय वेस्ट जीन्स असेल ना तर आपण हे असं वरच्या साईडनी पण टक करू शकतो, किंवा मग असं आतमध्ये पण टक करू शकतो. ज्यांचा पोट वगैरे नसेल त्यांच्यासाठी तर एकदम मस्त. बाकी मला दोन्हीही टॉप आवडले. दोन्ही पण मी टॅग करते, खूप असे महाग नाही आहेत. आणि बाकी पण कपडे आल्यानंतर ना मी काही स्कर्ट मागवलेले आहे, आणि त्याच्यावरच घालण्यासाठी हे टॉप पण मागवले होते. स्कर्ट आले की ते पण तुमच्याशी शेअर करेल. सो कसे वाटले तुम्हाला सांगा. मला सगळ्यात जास्त ते ब्लॅकवाला आवडलं. यापेक्षा हे पण खूप छान आहे. संध्याकाळ झाली की मुलांना काही ना काही खायला लागतं, आणि कधी कधी ना जे घरात असतं ते नको असतं, काहीतरी बनवून पाहिजे असतं. आज रियांशची स्पेशल डिमांड होती, मम्मा मला भेळ खायची आहे आणि बाहेर चल. म्हटलं बाहेर कशाला जायचं आहे, घरच्या घरी आपण मस्तपैकी भेळ बनवूया. फक्त दही नव्हतं, आणि दही आणण्यासाठी ना अश्विन ना रियांश दोघंही जायला तयार नव्हते. म्हटलं ठीक आहे, सुकी भेळ जशी बनवते तशी मस्तपैकी जे सामान होतं माझ्याकडे ते मी सगळं टाकलं. फक्त पुदिना नव्हता. पुदिन्याची चटणी असली आणि दही असलं ना की आणखी जास्त एकदम बाहेरच्यासारखी लागते, कारण ऑलमोस्ट सगळं सामान असतंच आपल्याकडे. तर झटपट अशी भेळ तयार केली. आता बघा अश्विननी नाही म्हटलं होतं भेळ खाण्यासाठी, पण तरीही मी 3 प्लेट्स तयार केलेल्या आहेत. एक रियांशला देते आणि एक अश्विनला देते. बघते, दाखवते तुम्हाला. एवढी चांगली बनवली, खाऊन बघ.
बघा, ज्याला खायची इच्छा असते ना, मग ती कशीही बनली तरी त्याला आवडतेच. तो बसलाय त्याच्या जागेवर मस्त. आता मी 2 प्लेट्स आणखी तयार केल्या आहेत. एक थोडीशी कमी आहे, ती मी अश्विनला देते. कारण अश्विन नाही म्हणाले होते, की मी भेळ खाणार नाही. पण मला माहिती आहे, की समोर प्लेट नेली ना, की बरोबर ते बघूनच खायची इच्छा होते आणि तसंच झालं. पहिले बघा. सगळं पटपट उचल. हे बघ, सोफ्यावर आहे, इथे टेबलवर आहे, सगळं सगळं पहिले उचल. हा मग आणशील ना? प्रियांश प्लीज प्लीज मी तुझं सगळे सेल आणि काय याद रख ना. सगळं पप्पाजवळ काम बघ ते परफ्यूम वाल्या स्ट्रिप्स आहे, पाहिजे का तुला? घे जा, तुला आवडतात ना त्या. ना काय आणायचंय? बुमरंग प्लीज ना. बूमरँग च्युइंगम असते ना. फेकायचं जे वापस येते खेळणी. अरे तिथे नाही मिळत ते, तिथे नाही मिळत. मिळते 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 खरंच. टॉय शॉप मध्ये जा बुमरंग बघ बघ कोणतं मिळते. टॉय शॉप? अरे ते रिलायन्स जे तिथे टॉयज नाही असते का, तिथे बघ खरंच तू ये, मिळते. तू ये आमच्यासोबत. ठीक आहे ठीक आहे. नको, राहू दे राहू दे. अरे यार मग चल ना. नको दे राहू ना. दे दे प्लीज. ना. सगळं उचल पहिले. हे बघ, हा कचरा उचल लवकर. देशील कचरा उचल लवकर देशील उचल. देशील. ड्रायफ्रूट लाडू मला बनवायचे आहे आणि काही ड्रायफ्रूट नव्हते, म्हणून तेच घेण्यासाठी आलो. घेऊन झाल्यानंतर थोडासा टाइमपास केला आणि रियांश ना ते बूमरँग मागत होता. द्यायला काही नाही, पण ते खेळणं असं आहे ना, जर कुणाच्या कारला लागलं किंवा जर कुणाला चुकून लागलं तर ते म्हणतात ना, लेने के देने पड जाएंगे. त्यापेक्षा अशी खेळणीच नको घ्यायला. त्याला हो हो म्हटलं आणि आता म्हणणार आहे की तिथे नव्हतंच बेटा, काहीतरी बहाणा सांगते, अशी खेळणी न दिलेलीच बरी. आज अश्विन सामान बघत होते, स्पाइस जार. आपल्या घरी स्पाइस जारच नाही आहे असं त्यांना वाटलं, म्हणजे पाहिजे आहे असं वरून टाकायला, पण इथे जसे पाहिजे तसे नव्हतेच. मला ऑनलाईन माहिती आहे की मिळतात. झालंच तर 6चा किंवा 12चा सेट मी ऑर्डर करेल आणि त्यानंतर तुमच्याशी पण शेअर करेल. पाहिजे असतो यार असा सेट मसाल्यांसाठी किंवा मग स्पेशली मसाला जारसाठी. संध्याकाळी थोडीशी भेळ खाल्ली होती आणि त्यानंतर रिलायन्समध्ये खूप वेळ नाही लागला, पण तरी सामान बघता बघता उशीरच झाला. छोटं छोटं सामान घ्यायचं होतं, त्यात आणखी जास्त उशीर झाला. आणि आल्यानंतर मग मी जे लाईट आमचं जेवण असतं सध्याचं, आणि मी ना हे तुमच्याशी 15 दिवसांनी व्यवस्थित शेअर करेल की रात्रीचं किंवा सकाळच्या जेवणामध्ये आम्ही काय जेवतोय. स्पेशली रात्रीच्या जेवणामध्ये खूप लाईट असतं आणि व्हेजिटेबल्स किंवा एग जास्त असतात. तर ते करून झालं आहे, सगळं आवरून झालेलं आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, तर त्यासाठी मला थोडंसं सामान आणायचं आहे. आंबे रिलायन्समध्ये ना होते, पण ते अगदीच मोठे मोठे होते. म्हटलं आता एक राऊंड मारण्यासाठी जाईल, तर तेव्हा आंबी घेऊन येईल, केळी घेऊन यायच्या आहेत, प्लस तो धागा, पूजेचं सामान थोडंसं घेऊन येते, फुलं वगैरे, म्हणजे मग उद्या सकाळी धावपळ होणार नाही. उशीर झालाय, पण तरी पण ना असं काही असेल तर जे पूजेचे सामान मिळतात ना त्या शॉप्समध्ये, तर ते ओपन असतात, त्यामुळे मिळून जाईल. आत्ता एक मला गोष्ट आठवली. संध्याकाळी ना मी एक व्हिडिओ शूट केला, शॉर्ट व्हिडिओ, की उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्याआधीच आपण असे रील्स व्हिडिओज बघतोय. छान वाटतं, मला तरी आवडलेले आहेत. पण ज्या बायकांना नाही करता येत किंवा नाही आवडत ज्यांना, त्यांना दुसऱ्यांनी केलेलं पण नाही आवडत, त्यांना ते त्या झाडाचा अपमान करतायत किंवा मग म्हणजे नाही आवडत आहे असं काही काही टोमणे मारणं, किंवा नाही आवडत असलं तर आपण नाही का एखाद्याला बोलतो तशा टाईपचं. पण मला असं वाटलं की माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील की त्यांना ते बघायलाही आवडतं आणि करायला मिळालं तर करायला पण आवडेल. सो त्या व्हिडिओना एका दादांची कमेंट आली की पुरुषांचं एवढं काय नसतं, पुरुष काही एवढे लोड घेत नाही, बायकांचं खूप जास्त विचार चालू असतात, म्हणजे ओव्हरऑल बायका खूप जास्त याबद्दल विचार करतात, बायकांचे काहीतरी वेगळेच विचार चालू असतात, असं त्या दादांची कमेंट होती. पण यावर मला वाटतं की ॲक्च्युली हे सजणं, नटणं, थटणं ना, हे सगळं बायकांनाच आवडतं. तसंही जे ते म्हणतायत की पुरुषांना लोड नाही, असं तर नसतंच. स्पेशली या बाबतीत तुम्ही म्हणू शकता, पण बायकांना नटायला थटायला आवडतं आणि ते अगदी सगळं मनापासून करत असतात. आणि गंमत म्हणजे त्या नटलेल्या बायका बघायला सगळ्यांनाच आवडतं. कोणाची जास्त मेहनत असते, कोणाची कमी मेहनत असते. आता हे वटपौर्णिमेचं शूट, त्यासाठी बऱ्याच जणींनी मेहनत केली, त्यामागे कितीतरी लोक असतात, कितीतरी वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर कुठे मग ती एक काही सेकंदाची रील्स बनते. शूट किती वेळाचं असतं आपल्याला माहिती नाही. सो ती 60 सेकंदाची किंवा त्यापेक्षा कमी, थोडीशी जास्त एक रील आपण बघतो आणि त्यावरून मग लोकांना जज करतो. पण तुम्हाला नाही आवडत का नटायला थटायला? तुमच्या बायकोला बघायला आवडत असेल नटलेली थटलेली, मस्त छान दिसतं ना एरवीपेक्षा. मग बायका विचार करतातच की जसं की उद्या वटपौर्णिमा आहे, तर मग कुठली साडी नेसायची, कुठली ज्वेलरी घालायची, आपण हेअरस्टाईल कशी करायची, हा सगळा विचार बायका करतातच. आणि ते चांगलं पण आहे. नटणं थटणं ज्यांना आवडतं ना, ते विचार करतात. जसं आता मला पण म्हणजे विचार आहे माझ्या डोक्यात की कुठली साडी नेसायची उद्या, मस्तपैकी महाराष्ट्रीयन नेसायची की थोडीशी वेगळी काहीतरी नेसायची. खरं तर उद्याचं पण काही प्लॅनिंग नाही आहे, सोसायटीमध्ये करायचं की बाहेर जायचं. मी कसं खाली जाणं खूप कमी केलं आहे, त्यामुळे
कोणाशी काही जास्त आता खूप असं बोलणं होत नाही, त्यामुळे प्लॅनिंग पण माहिती पडत नाही. आता कोणाला तरी विचारते, पहिले तर मी सामान आणून ठेवते, मग उद्या कॉल्स वगैरे करून सगळं होईल. सो उद्या बघू मी कुठली साडी नेसणार आहे, काय मलाच माहिती नाही. झालंच तर आल्यानंतर मग मी काढून ठेवीन साडी. पण हे असं आजच्या दिवसाचं रुटीन, आणि कशावरही चर्चा करतो म्हटलं ना तर कोणत्याही टॉपिकवर करता येते. आणि सध्या ना मला आवडतं हे तुमच्यासोबतचं असं कॉन्व्हर्सेशन, की मी एखादा विषय घेऊन येते, तो तुमच्यासमोर मांडते, मग त्यावर मला तुमच्या प्रतिक्रिया मिळतात. सो छान वाटतंय. आणखी तुम्हाला कशावर व्हिडिओ बघायला आवडेल मला सांगा. मोस्टली काय होतं, टिप्स रिलेटेड व्हिडिओ जेव्हा मी शूट करते ना त्या व्हिडिओला खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो. माझं असं एखादा चर्चेचा विषय किंवा मग रुटीन आहे त्या व्हिडिओला काय माहिती का रिस्पॉन्स मिळत नाही. पण प्रत्येक वेळी मी असं टिप्स रिलेटेड नाही शेअर करू शकत. माझी जी लाईफ आहे ती मी तुमच्याशी शेअर करत असते. सो तुम्हाला असा काही पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ बघायचा असेल तर तसं मला कमेंट करत जा. मी झालंच तर त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. सो चला, उद्यासाठी वटपौर्णिमेचा ॲक्च्युली हा व्हिडिओ वटपौर्णिमा झाल्यानंतर 2-3 दिवसांनी येईल. पण तरीसुद्धा आजच्या दिवशी मी बनवते म्हणून उद्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. उद्याचाही व्हिडिओ मी पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न करेलच, पण बघूया किती शूट होतं काय होतं. त्याचंच थोडंसं सामान वगैरे आणायचं आहे. म्हणून चला, आता 9:45 वाजलेत. व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.